नाशिकच्या अंबड परिसरातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट 3ने छडा लावत दोघा घरफोड्यांना अटक केली आणि त्याच्या ताब्यातून 22,94,995 रुपयाचे चोरीस गेलेल्या सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले। सदरचा चोरीचा मुद्देमाल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते शिक्षक दाम्पत्याला परत देण्यात आला। प्रदीप रामदास अहिरे व 51 राहणार शिवाजीनगर हे 23 एप्रिल रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले असता या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेत घरफोडी केली होती। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने करताना घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील 55 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यानंतर पथकाने अमोल रामलाल हातकर वय 29, संजय उर्फ भुक्या रमेश दुबे वय 40 दोघे राहणार शिवाजीनगर यांना अटक केली। संशयितांकडून चोरीस गेलेले दागिने जप्त करण्यात आले। सदरचा मुद्देमाल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते अहिरे दाम्पत्याला सोपवण्यात आला। यावेळी तपास करणाऱ्या युनिट 3च्या पथकाचीही प्रशस्तीपत्र देऊन आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, मोनिका राऊत, किरीथिका सीएम, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत उपस्थित होते। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।